सांगली व कुपवाड शहर परिसरात अहिल्यादेवी होळकर संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे। शहरातील मुख्य मार्गावरून ही यात्रा निघाली। चौकाचौकात अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा असलेल्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। यात्रेचा समारोप वांडलेसवाडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकामध्ये झाला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त राज्यभर अहिल्यादेवी होळकर संदेश यात्रा काढली जाते। धनगर महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात झाली आहे। रविवारी दुपारी ही यात्रा विजयनगर येथील यशवंतराव होळकर चौकात आली। या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा असलेल्या रथावर जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली। तेथून विश्रामबाग चौक, सांगली मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राम मंदिर, स्टेशन चौक, मारुती रोड, टिळक चौक, कॉलेज कॉर्नर, लक्ष्मी मंदिर चौक, कुपवाड, मल्हारराव होळकर चौक मार्गे सायंकाळी अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे यात्रेची सांगता झाली। यावेळी धनगर महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माजी नगरसेविका सविता मदने, माजी महापौर संगीता खोत, माजी नगरसेवक विष्णू माने, प्रकाश ढग, चंद्रकांत हुलवान, संजय यमगर, मल्हार सेनेचे शंकरराव वनरे, भानुदास इरकर, सदाशिव शेजार, शिवाजी सरगर, सुनील मलगुंडे, अविनाश खरात, प्रकाश कणप, किसनराव गावडे आदी जण सहभागी झाले।